Hi everyone. Today I'm starting a new journey. I'm taking a 21-day challenge to rebuild my life. Hi, good morning. Welcome to the day 3 of my 21-day rebuild challenge. तर आज राईट टाईम लावलं मला आज कोणीच नाही शकत आणि ये भाई आया है जिम में आज करने वाले डेडली आज डेली ब्लॉग डे 3 है केजी लिफ्ट करने वाले हैं। आपको पता चलेगा बाद में वर्कआउट होएगा तब। ओके ओके डन। थोडंसं लवकर आलं आज लवकर आलो तर 7 वाजता जावं सगळं एकदम मनासारखं झालं आज म्हणजे 15 मिनटं फक्त लवकर आलो तरी 7 वाजता सगळं आवडलं दरवेळेस 7:30 8 वाजता आज मनासारखं झालं काय आता जिमवरून आलं आणि त्याचा पेपर घेतला काल नाही घेतला कारण की काय झालं तो परवा पेपर घेतला होता तोच पूर्ण वाचून नव्हता झाला पण त्याला काल आणि परवा 2 दिवस संपवला मग आज दुसरं घेतला तर मग असं ठरवलं की आपण एक दिवस घेऊ एक दिवस नको व्हायला आणि वाचून तर झालं पाहिजे ना मग असं काय घेऊन लीक नाही आलं आपण आणि पहिलीच न्यूज आहे जेन्स किड्स ऑफ नेपाळ पहिली खतरनाक आता नाश्ता वगैरे करायचा आंघोळ करायची अजून ओट्स केलेत कारण की आले पाहिजे तर केळी संपले होते आणि माझ्यात आता कॅपॅसिटी होते खाली जाऊन घेऊन यायची मग ओट्स केले आणि ओट्स आणि दूध पितो आता आवडून झालं आहे आणि आत्ता वाजलेत 9:30 पेपर वगैरे वाचून आला तरी पण एवढं वाचून अर्धा तास वाचला तरी पण अर्धाच झालं आहे तर अर्धा जर रिटर्न आल्यावर झालं तर ठीक नाही मग त्याला उद्या आणि मग भेटू आपण आता 2 वाजता तो पण बघाय आउटफिट आहे ना माझं मलाच आवडलं आहे व्हाईट आणि पिंक कॉम्बिनेशन बाय ॲडमिशनसाठी कॉलेज भेटले त्याला आणि तर आत्ता वाजले ते 12 आणि खूप हवाचं गेलं आता 6 वाजलेत आणि आज थोडंसं उशीर झाला कारण की बाहेर गेलो आणि यायला उशीर झाला 4 वाजता आलो मग खाल्लं आणि झोपलो आणि आज माझ्यावर एक इन्सिडेंट झाला तर त्याचं मला खूप गिल्ट आहे काय आलं मला एक टाईम दिला की या टाईमपर्यंत इथे पोच म्हणून पण मी नाही पोचू शकलो कारण की थोडंसं असं नाही की आळशी वगैरे म्हणजे असं काही फालतू कारण नाही पण नाही जाता आलं असं झालं पण यार मला एक गिल्ट झालं की यार त्यांनी टाईम दिला तर आपण तिथे पोचू नाही शकलो इम्पॉर्टंट होतं खूप महत्त्वाची गोष्ट होती ती झाली नाही वाईट वाटलं आणि पण मग ठीक आहे म्हटलं आता हे तर झालं पण मग मी त्यातनं एक थोडं पॉझिटिव्ह पण काढलं की यार हां जे झालं ते चांगल्यासाठी झालं कारण की मला एक समजलं की वेळ खूप महत्त्वाची आहे जर आपल्याला एखाद्या व्यक्तीने जर वेळ दिली असेल तर आपण त्या वेळेपर्यंत तिथे पोहोचलो नाही तर मला नाही वाटत की तुम्ही डिसिप्लिन आहात म्हणून मग या गोष्टीवर आणि मग त्या समोरच्या व्यक्तीला पण आपल्याबद्दल काय व्हॅल्यू राहत नाही असं होतं तर मग आज मला एक गोष्ट कळाली की जर आपल्याला कोणी वेळ दिली असेल तर काय वेळेवर गेलं पाहिजे सो दॅट्स आय वॉन्ट टू शेअर टू यू आय थिंक टाईम अँड डिसिप्लिन these two things is very important if we value them they will open the doors to opportunities आणि खरं आहे जर आज मी तिथं टाईमवर गेलो असतो
तर माझ्या ओळखी झाल्या असत्या थोड्याशा, भेटलो असतो मी काही लोकांना पुढं. इन केस मला भेटली असती ऑपॉर्च्युनिटी त्यांच्यासोबत काम करायची, पण ठीक आहे नाही जाऊ शकलो. पण मला त्यातून काही ना काहीतरी शिकायला भेटलं की हां नेक्स्ट टाईम आपल्याने नाही झालं पाहिजे अशा गोष्टी. मला तरी वाटतं माझ्याकडनं पूर्ण लाईफमध्ये परत असं कधी नाही होणार की एखाद्या व्यक्तीने वेळ दिला आहे आणि मी त्या वेळेपर्यंत तिथं नाही पोचलो. सो त्याच्यावर मी काम करणार आहे आता. तो एक लेसन आज मला शिकायला भेटला आहे. आणि माझ्याकडनं बी तुम्ही शिका की खरंच तर तुम्हाला कोणी टाईम दिला असेल आणि तुम्ही त्या टाईम सगळ्यांनी माहीत रोटी घेतली, पण मी डायटवर मी 8 रोटी घेतली. कसं नाही आता 10 वाजलेत आणि आता झोपायचं आहे. पण मग झोपायच्या आधी थोडं बुक वाचू आणि मग झोप पाहिजे. फोन नाही पाहिजे असं ठरवलेलं आहे, बुक वाचून झोपायचं. तर भेटूयात आपण उद्या सकाळी. बाय बाय, गुड नाईट.